आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली आगामी कार्यकारिणी बैठकीत ठराव मांडणार सूत्रांची माहिती। तर माझ्या कार्याध्यक्षपदाबाबत चर्चा तथ्यहीन, आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं तर स्वागत आहे। उद्धव ठाकरे पक्षाबाबत निर्णय घेतात, संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे देखील कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते, राऊत यांची प्रतिक्रिया। हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, आदित्य ठाकरेंकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न, संजय शिरसाट यांचा निशाणा। तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड का येत आहेत, किशोरी पेडणेकर यांचा पलटवार। मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित जे कार्याध्यक्ष पदामुळे देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे उद्धव साहेबांना केला असेल। आमच्या पक्षात जेव्हा काही बदल घडतायत तर बाकीच्यांना मोड का येत आहेत तेच मला काही कळत नाही, का वेगळ्या मोडवर जात आहेत। अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। दरम्यान अर्थ खातं अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं। एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल, बनावट जातीचा बनावट दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप। सेहर शेख यांचं नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता। मंत्रालयाला एलिट गार्डचं संरक्षक कवच, मुख्य प्रवेशद्वारावर घातक शस्त्रांसह कमांडो तैनात। मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्यानंच कमांडो तैनात। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चोरीची घटना, ठाकरेंच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून 20,000ची चोरी। लक्ष्मी भाटिया ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका। बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात, रोहित पवारांकडून काटेवाडीत घोंगडी बैठक घेण्यास सुरुवात। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार यांची उपस्थिती। सरकार चालवत आहेत की फरार गँगचं पालकत्व घेत आहेत, अंबादास दानवे यांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। आरोपी स्वतःहून गायब झालेत की सरकारनं गायब केलेत, दानवेंचा सवाल। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय घडामोडी। नागपूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब। 20 एप्रिलला होणाऱ्या पालिकेच्या सभेत प्रक्रिया पूर्ण होणार। शिंदेच्या शिवसेना सदस्यालाही एक जागा मिळण्याची शक्यता। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात शिंदेच्या युवा सेनेचा युवा महोत्सव होणार। कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार। वरळीच्या डोम इथे शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान भव्य मेळावा होणार। पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी भाजपचे पदाधिकारी कामाला। 18 एप्रिलला सीएसएमटीवरून विशेष रेल्वे पश्चिम बंगालसाठी निघणार। 7,000 मतदारांना मतदान करता यावं यासाठी विशेष प्रयत्न। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या कारभाराच्या चौकशी प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एंट्री होण्याच्या चर्चा। गैरकारभाराची चौकशी करून प्रशासक नेमण्याची शिवाजी पाटील यांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांचीही भेट घेतल्याची माहिती। अकोल्यात महापालिकेत पुन्हा राडा, भाजपचे विजय अग्रवाल आणि शिवसेनेचे सागर भारुका एकमेकांच्या अंगावर धावून गेले। शिवीगाळ करत दोघं एकमेकांच्या अंगावर धावून गेले। महिला आरक्षण मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार यांचा पक्ष जेपीसीची मागणी करण्याची शक्यता। सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना होण्याची शक्यता। भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री। बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान। भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरी यांची निवड। भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटींसाठी भारतीय शिष्टमंडळाचा पुढील आठवड्यात अमेरिका दौरा। 20 ते 22 एप्रिल दरम्यान होणार चर्चा। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कराराला विलंब। भारत सध्याच्या 10% अमेरिकी शुल्कापेक्षा चांगला करार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार।